तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. काय झालं? ही एक भोपळा आहे आपला आणि ह्या भोपळ्याचा आकार बघ ना किती चांगला आहे. तर मला काय करायचंय, त्याला एक फूल पाडायचंय, ह्यातनं बी बाजूला काढायचे. ते आणि कशासाठी करतोय हे तुम्हाला सांगतो मी. जवळजवळ बोळ पडलं ह्याला, आताच गेलं ते. फुटन फुटत ना आतमध्ये त्याला लेअर आहे ते. असं हलवा की असं नाही ते. हा हलवा, बी पडतं त्यातनं खाली पुन्हा. बघा की बी लागलं पडायला. खाली खाली पाडा बी. आणि ही कशासाठी करायचे मला तुम्हाला सांगतो मी. ह्याला आपण ही होल अजून लहान करणार आहे. आणि हे असं एकदम अशी मच्छरासारखी असते, एकदम मच्छरासारखी. आपल्या इथं म्हणजे भारतात जवळजवळ ना तशा मधमाशांच्या लय जाती आहेत त्या, पण ती एकटे राहणाऱ्या मधमाशा बऱ्याच आहेत त्या. आणि समूहानं राहणारे जे आहेत का त्यातल्या 5 जाती आहेत. त्यातली पहिली जात आहे आग्या मावळाची, जी उंच उंच झाडावर मोठ्या मोठ्या अशी मोठी मोठी असते ती. दुसरी आहे मेलिफेरा, म्हणजे ती इटालियन मधमाशी आहे, पण ते बऱ्याच मधमाशा आपल्या भारतात आणलेत आता व्यवसाय करायसाठी, मध व्यवसाय करायसाठी ते आणले ते. आणि तिसरी ही सातेरी मधमाशी आपण पाळलेली. चौथी आहे एपिस फुलोरी, म्हणजे जी झाडावर बसतं बघा, असं एवढं असतं, एवढं असतं. आपल्या चिक्कूवर हे होतं, काळ्या मधमाशा अशा एवढ्या असतात त्या, अशा एवढ्या. आणि त्याच्यापेक्षा लहान मच्छरा एवढी एक माशी आहे डासासारखी, तिचं नाव आहे, म्हणजे ती डंकवीर आहे. तिला डंक नसतो, म्हणजे ही पाठीमागं कसा ह्यांना डंक असतो, आगाग उडते, तसं त्यांना डंक नसतो, पण ती तोंडाने थोडासा चावा घेते. मुंगी कशी चावते मुंग्यांसारखं तसं ती चावा घेते. आणि मधमाशी ही डंक मारते, चावत नाही. हा. आणि ती मधमाशी ना अशी शक्यतो दुर्मिळ पण आहे, झाडाच्या बुंद्यात राहते. अजून असे पेट्या असल्या किंवा अंधारात राहते. त्या अंधारात राहणाऱ्या जाती कुठल्या कुठल्या आहेत की आपण सातेरी पाळलेली ती एक, आणि ही एक डंकवीर आहे ती एक, आणि मेलिफेरा, ह्या 3 जाती अंधारात राहतात. आणि आग्या मावळ आणि आपली काळी माशी ही उजेडात राहते. त्या पाळवू शकत नाही, पण जी अंधारात राहते त्या का ते पाळायला जमते. पण आता आपल्याकडे ही माशीच नाहीये, पण तुम्ही त्याचं नियोजन आकायला लागला. पण माशी कुठे लागलं कसं आहे बरं का, माणसाने प्रयोग करत राहिलं पाहिजे. वरती 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 बी कशाला वाया घालत. हा पडत्यात बी बघा. माणसाने कसं प्रयोग करत राहिलं पाहिजे. कितीतरी प्रयोग करावं तेव्हा एखादा प्रयोग सक्सेस होतो, मला असं म्हणायचं. बरोबर. तर ह्याचा आकार किती सुंदर आहे, नैसर्गिक आहे. त्यांना ह्याच्यात जर बसलं तर एकदम म्हणजे नैसर्गिक भारी वाटणार. मी लागलं पडायला. पहिला आम्ही ना भोपळ्यासनी काय करायचं, होल पाडायचो आणि त्याच्यात ना काय काय छोट्या छोट्या वस्तू ठेवायचो. होय, तसं पण जमतंय. नाणी असायची का, रुपया 8 आणे 4 आणे, तसलं एकच भोपळा आहे. तेवढा एकच आहे, बियासाठी आणलाय. तुम्हीच आणलाय ना? मीच आणलाय बियासाठी, माझ्या लक्षात राहत नाही. निसर्गात फिरता फिरता काय काय दिसलं की घेऊन यायचं, वेगळं काय असलं तर. बऱ्याच प्रकारच्या वनस्पती झाल्यात आपल्याकडे. बरेच झाले. त्याच आपण एका एकरात जर सगळ्या दारातच लावले असतं तर किती झुडपं झाले असते.
लांब लांब लावलेत, बी पडले त्याचे बघा. होल पण दाखव एकदा जवळून, खूप छान दिसतं. ह्याला अजून लहान करायचं बरं का, एवढं मोठं होल उपयोगीचं नाही, ह्याला लहान करायचं. आता बी निघायसाठी आपण जरा मोठं केलेली, कारण बी निघलं नसतं एकदम छोटा ह्याच्यात. तर रोजच्या सारखं आपण आलोय गाय घेऊन, आता विहिरीकडे आलोय. पण आज आता इथं गायींना बांधू हाय चरायला जरा, जिथं गवत आहे तिथं बांधत राहायचं. हळूहळू हळूहळू सगळं गवत खाऊन टाकते. हे काय पाठवण्याच्या कडेने असं गवत चांगलं झालं आपलं सगळं फनून. काल सुरुवात केली होती, काल निम्मं झालं तर आज निम्मं घेतलं, झालं सगळं फनून. कडणी जी आहे का ती रोटरावं लागेल, म्हणजे ना ती काश्या भुगा होत्या, ती काश्याची ढेकळं ना फणात तशीच अडकते ते असं होतं. आंब्याच्या सावलीला ट्रॅक्टर लावलाय, ट्रॅक्टर गरम झालाय उन्हाच्या कारात. तसं चालू केलं ती बंदच केलं आता. 2-1 तास चालला, 2-3 तास चालला असेल की, आहे का नाही? 12 वाजून गेले की, मग काय 12-20 झाल्या. तुरीवर घ्यायचं काय पाणी, घे की, दारू धरायचं मग द्यायचं सोडून पाणी एक एक सरीन. हा दंड नाही हो, दंड तसंच करायचं, तेच करायचं म्हणतात. जमतंय. पुढं गेलं का नाही. हां, गायींना पाणी पाजून बांधलं आणि ट्रॅक्टर आपल्या इथं ह्या लिंबाच्या झाडाखाली लावला आहे. खालच्या रानात आलो मी, म्हणलं ह्या रानाची पण अजून एकदा चांगली मेहनत करावी, म्हणजे पेरायला काय अडचण यायची नाही. पण वातावरण इतकं बिघडले म्हणजे इतकं उकाडा सुटला आहे, वारा स्थिर आहे, पावसाची लक्षणं आहे ती बरं का. आता काय होतं, लवकरात लवकर पाऊस पडला तर बरं आहे. पेरण्या चालू होत्या, आता सध्याला उत्तरा नक्षत्र आहे, पण पुढच्या नक्षत्रापासून पेरण्या चालू होत्या आपल्याला. तर आपण आलो इथं आणि ही मोटर आपल्याला चालू करून बघायची, कारण की बरेच दिवस झाला आपण फिरवून बघितलं नाही. तर इथे काय चालू करून हा एकदा चालू करून बघू की. आणि परत ह्या पाईपाला आपल्याला जोडायचं आहे, पण त्यासाठी आपल्याला ही ताळे नाही, हे ताळं तुटलंय, हे तुटलंय, हे एक आणावं लागणार आहे आपल्याला. जवळजवळ मला वाटतं 3 इंच आहे का काय. लय दिवस झालं मोटर बंद असल्यामुळं पाणी गडूळ येतंय. थोडी गाळात पण असणार आहे मोटर. आता यायला लागलं चांगलं पाणी. थोड्या वेळ फिरू आणि परत बंद करू. बघा आतमधनं गाळ कसा येतो. पाण्याचा फवारा किती मारतोय तुम्ही. ते कर बंद. झालं, चला आता गायींची जागा बदलू एकदा आणि जाऊ घरी. तर मंडळी आपण घेतलंय आता तुरीवर पाणी. ही तुरीचा वाल चालू केलाय. आता जे आपलं खाली जी ड्रीप आहे का त्याचा वाल बंद केला की तर पाणी भरपूर येणार. आणि एक खोरं पण आणावं लागेल आता आपल्याला, आणि एक पाईप पण आणावं लागणार आहे. आहे ना, जर असला तर नाही काय गरज. पाईप तर दिसतोय मला, पुढं सरकवायचा काय जरा. हाय पाईप हाय घे. हाय पण लय मोठा नाही, बारका आहे. हा हाय पुढं हाय ती पाईप अजून. बर हाय जॉईंट बी आहे. लोण्यासारखा जाईल. लोणा नाव त्याच्यामुळेच पडलंय का गो. गायींना लय आवडतो. लय आवडतो. गायींना म्हणजे गायींनाच नाही, सगळ्या जण गायींना गुरांना सगळ्याच जनावरांना आवडतं. हा रोज संध्याकाळी एक वैरण गुरांची काढतोय आम्ही. आणि ही वळ आपली मेहनतीची ठेवलेली आहे, त्याच्यामुळं गवत बी झाले आहे का नाही हो. इकडून काढत आणले या, इकडं नाही. आता इकडं अजून लांबपर्यंत आहे. मिन्यात आली आता. थोडंसंच काढलं की एक गटुडच होत आहे ना हो. एक बहारा का गटुड हो. गटुड म्हणायचं. गटुड बहारा कशाला म्हणायचं. बहारा म्हणजे बहारा कशाला म्हणते ती, समजा पहिलं नाही का कोट शेकरायची बघ. कोट शेकरायची ना. कोट शेकरताना ती 50 पेंडी जी असायची का, 50 पेंड्या गोळा करून ठेवायची अशी. त्याला बहारा म्हणायचं. त्याला म्हणायची बहारा. बर बहाराभर म्हणजे असं सरपान बहाराभर असं निदान एवढं असं कवळ्यात मावल एवढं त्याला बहारा म्हणायचं. मग गटुड पण तेवढंच होतं की कवळ्यात मावल एवढं. गटुड
गठुड म्हणजे कसं, गठुड कशाचं म्हणायची पहिले, आपण गवताचं गठुडच म्हणतो आपल्या भागात. गवताचं गठुडच म्हणायचो, कपड्याचं गठुड. हा आणि पहिलं बाया कपडे असे पेट्याने हिन कुठली नाही. टरांग असायची मोठी मोठी, पण सगळ्यांनाच कुठली टरांग असं इकडं इकडं असं बघ फडकं टाकलं एक, हिकून एक पदूर तिकून एक पदूर, आणि मधल्या पदराची अशी गाठ मारून सगळे ठेवायचे आणि आड्याला लोंबकाळत ठेवायचं. लमकळ ठेवायचे. उंदीर शिरला की सगळ्यात कुरतडून भुगा. गाडात. सगळ्यात पहिला शत्रू म्हणलं शेतकऱ्याचा तर उंदीरच असायचा. उंदीर 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 आणि प्रत्येकाच्या घरी मांजर, प्रत्येकाच्या घरी मांजर. मांजर असायचे. चालू आहे गवत काढायला आपलं. जमतंय का? जमतंय की. ती काय खुरपत नाही, मी फक्त मोठं मोठं गवत काढून घेते, कारण आता तुरी मोठी झाली ती काय त्या गवताला मेचत नाही है ना हो? हा, आता तूर ही तूर फक्त मोठी झाली आता. वैरणीसाठी. आणि ही संपलं की पुन्हा आपलं तिकडं पाठवणं एक मस्त पैकी गवात आहे, त्याला कापून घालायचं हाय ना हो? ते दंडकडला येणार नाही लाईट जास्तूर, नाही यायचा, हाय का नाही? पाणी कमी आहे जरा. तिकडं जायलाच ना, खोर आणलंय ना ग, तिथंच ठेवलंय अहो तिकडच ठेवलंय. सकाळच्या लागतं ग, शेण उचलायला ना. परत तिकडे यायचं ध्यानात बी राहत नाही. चला सोम्याला गवत टाकलं, एका टायमाला सगळं नको टाकू. हां, कुठे एक थोम खाते. लागलं आता खायला. पहिलं खात नव्हतं, आता जरा मोठं झालंय, आता खायला लागलं. तिकडं गाईला पण आपण एक गठुडंभर टाकलंय, आता गाय आणावं लागते, दिवस माळून गेला. तर आपल्या इथं एक झुडूप आहे, आणि या झुडपामध्ये नाही का पक्ष्याने अंडी घातली, आणि ती पक्षी त्याच्यावर उभवायला बसलेला आहे. मला दाखवायचा प्रयत्न करतो, पक्षी उडून जाईल, पण गेला उडून. आणि पिल्ली निघली, ती पिल्ली निघली की अगं? होय. हे बघा, 1 2 3 आहेत वाटतंय, 3 आहेत, 3. चला नको हे करायला, निघेल पिल्ली निघली. झटकन ह्यांचं असतं, 4-5 दिवसात पिल्ली निघते ती. आता बसला होता, मी आलो की उडून गेला. अहो नुकतीच निघले ते, अजून त्यांना काहीच नाही. हां, 3 आहे ती, 3 अंडी होती. चला दिवस मावळतीला आला, आपण चाललो आता गायींकडं गायी आणायला. आणि ही जास्वंद आपली